अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या निरूपण श्रवण करण्यास बसलेले आहोत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की नक्की श्री गुरुदेव दत्त म्हटलं की माणसाच्या शरीरामध्ये काय बदल होतात, नक्की माणसामध्ये काय कोणती ऊर्जा निर्माण होते, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आपण श्री गुरुदेव दत्त म्हणतो, आपण दर वेळेला बघा मंत्रसुद्धा म्हणत असतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बघा या नामाने मनाला किती सुगंध निर्माण होतो। आपलं हे मन आहे किती प्रसन्न होऊन जातं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की नक्की गुरुदेव दत्तांच्या या नामामध्ये या मनाला सुख होतं का, आराम मिळतो का? बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा हे नामस्मरण या हृदयामध्ये निर्माण होतं, बघा जेव्हा हे नामस्मरण जेव्हा हे नामस्मरण आपल्या वैखरीमध्ये निर्माण करतो, तर आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं ना, ते सुद्धा सुखमय होऊन जातं। म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण हे नामस्मरण निर्माण करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूची घरं असतील, त्यामध्ये राहणारी माणसं असतील, त्यांनासुद्धा ते सुख लाभत असतं। म्हणजे आपण एका नामस्मरणानं किती जणांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो, हे समर्थांनी सांगितलेलं आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाशी बोलायला बघा फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो। म्हणून फोनवर बोलायला धन द्यावं लागतं। जेव्हा आपण बघा रिचार्ज मारतो तेव्हा ते रिचार्ज मारण्यासाठी पैसा द्यावा लागतो, पण देवाशी बोलायचं असेल ना तर आपलं मन द्यावं लागतं। बघा किती फरक आहे। जेव्हा आपण फोनवर बोलतो विनाकारण आपण पैसे घालवत असतो, पण जेव्हा देवाशी बोलायचं असतं ना तेव्हा हे मन द्यावं लागतं। काही पैसे लागतात का? बघा ह्या मनाला शांत करण्याचं कारण काय? बघा देवाशी बोलणं आणि देवाशी बोलणं या वैखरीमधून बोलता येतं का? तर कधीच नाही। देवाशी जर बोलायचं असेल ना तर हे मन एक चित्त करावं लागतं। म्हणून पैशाला महत्त्व देणारा असतो ना, बघा तो बुद्धीने भरकटत असतो, पण जर आपण देवाला प्राधान्य दिलं ना तर देव आपल्याला सावरायचं कसं हे प्रत्येक क्षणी आपल्याला शिकवत असतो। म्हणून आपण पाहत होतो की श्री गुरुदेव दत्त म्हटलं की आपल्यामध्ये काय बदल होतो, आपल्याला त्याचा काय लाभ होतो, मनुष्याला त्याचा काय फायदा होतो। बघा एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। एका गावामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहत होतं। नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा होता ना, देवधर्म काहीच करत नव्हता। लहान होता तेव्हा काही वाटलं नाही, पण जेव्हा जसा जसा मोठा झाला ना तशी घरच्यांना चिंता वाटू लागली। त्यांना चिंता पडली की पुढे याचं कसं होणार, हा तर देवाचं काहीच करत नाही। बघा कधी कधी आपल्या घरातसुद्धा असा मुलगा जन्माला येतो, बघा आईबाप असतो, भरपूर देव करत असतो, भक्ती मार्गामध्ये नाहून गेलेला असतो, त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये परमेश्वर असतो, पण असा एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला येते ना, पूर्ण कुटुंबाचा नाश करून टाकते। बघा आपल्या आईवडिलांनी त्याला किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला, तू वाईट वागू नकोस, तरीसुद्धा तो वाईटच वागणार। परमेश्वराचं नाव घे असं सांगण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तो कधीच परमेश्वराचं नाव घेत नाही। वाईट व्यसनांनी बघा त्रासलेला असतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, असाच हा मुलगा होता।
तो देवाचं अजिबात नाव घेत नव्हता, पण त्याची चिंता बघा आईवडिलांना खूप सतावत होती. एकदा त्या गावामध्ये बघा साधू महाराज येतात. त्यांना हे कुटुंब असतं ते विनंती करतात, एकदा तरी आमच्या मुलाच्या मुखामधून दत्त नाम येऊन जाऊ द्या. साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात, मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्याकडून दत्तगुरूंचं नाव वधवूनच घेईल. बघा ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल? मुलगा त्यांना उलट प्रश्न विचारतो. बघा एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल, तशाच पद्धतीने त्या साधू महाराजांना उत्तर देतो. साधू महाराज जसं बोलायचे त्याच पद्धतीनं उलट उत्तर तो द्यायचा. मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचं नाव आलं हे बघून घरच्यांना सुद्धा आनंद वाटतो आणि ते निघून जातात. कालांतरानं वयोमानाने त्या मुलाचा बघा निधन होतं. बघा त्याचं वय 70-80 झाल्यानंतर तो मुलगा मरून जातो आणि तो यम बघा धर्मापुढे उभा असतो, यम देवापुढे उभा राहतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला नक्कीच द्या, पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. यम म्हणतो, विचार तुझा काय प्रश्न आहे? नंतर तो मुलगा म्हणतो, एकदा श्री गुरुदेव दत्त नाव म्हटलं तर काय होईल? यम त्याला म्हणतो, मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं ना की काय होतं हे मला सुद्धा सांगता येणार नाही. यासाठी आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ, तेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. बघा तेव्हा तो मुलगा म्हणतो, मी ब्रह्मदेवाकडे येईल, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही ना, म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचं. बघा त्या पालखीचे भुई तुम्ही असणार. आणि यमदेव बघा तयार होतात. दोघे ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सुद्धा तोच प्रश्न विचारला जातो. ब्रह्मदेवाला पण बघा ब्रह्मदेवाकडे पण उत्तर नसतं. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूकडे जाऊ आणि त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार. ब्रह्मदेव तयार होतात. असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात आणि भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात. एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल? बघा विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं ते मला पण सांगता येणार नाही. आपण भगवान शिवांकडे जाऊ आणि त्यांना नक्कीच माहीत असेल. आता पालखीचे 2 भोई झाले असतात. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही ना, म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार. असं करत भगवान शिवाकडे पोचतात आणि भगवान शिवांना पण तोच प्रश्न विचारतात, पण भगवान शिवांना पण त्याचं उत्तर येत नाही. म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू. असं म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात आणि गुरुदेव दत्त बघा दत्तांना बघून तो मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारू लागतो. एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? तेव्हा गुरुदेव दत्त त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हा प्रश्न घेऊन तो आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझं नाव घेतलं. त्यानं काय होतं हे तर तुला बघायचं असेल ना, तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्म विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले. तू या सगळ्यातून मुक्त झाला आहेस. आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की मिळतं. आता तुला समजलं का? बघा त्या मुलाने म्हटलं. बघा तेव्हा तो मुलगा ते सर्व ऐकून आश्चर्यचकित झाला. तो स्वतःला बघा स्वतः विचार करू लागला, जर मी आयुष्यभर जर देवाचं नाव घेतलं असतं ना तर मी कुठे पोचलो असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा मनुष्याने नकळत जरी श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण केलं ना
तर बघा त्याला किती फायदा होतो. पण आपल्या मुखामध्ये जर आपण रोजच गुरुदेव दत्तांचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचं बघा भलंच होईल ना. पण मनुष्य तसा करतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे नामस्मरण या हृदयामध्ये टिकून राहिलेलं असतं ना, जोपर्यंत आपण दिवसाच्या बघा पूर्ण दिवसामध्ये जे आपण काम करतो त्या कामांमध्ये हे नामस्मरण निर्माण होतं ना, तेव्हा मनसुद्धा किती शांत होऊन जातं, मनसुद्धा किती आनंद होऊन जाते. प्रत्येक कामामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम कोण करत असतं? तर हे नामस्मरण करत असतं. श्री गुरुदेव दत्तांचं हे नामस्मरण आहे ना, जर तुम्ही प्रत्येक कामामध्ये जर निर्माण केलं तर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक काम योग्य दिशेला पोचेल. म्हणून बघा, श्रीकृष्ण जोपर्यंत गोकुळामध्ये वास्तव्याला होते तोपर्यंत गोकुळामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. सर्व काही हरभरं होतं, सर्व काही श्रीमंती निर्माण झालेली होती. परंतु ज्या दिवशी श्रीकृष्ण मथुरेला गेले त्या दिवसानंतर गोकुळामध्ये सर्व काही संपलं गेलं. नंदबाबांच्या वाड्यामध्ये सर्व काही आणसूण झालं होतं आणि नंदबाबांच्या वाड्यात नाही तर सफाई होत होती, नाही अन्न बनत होतं. वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या, सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. कारण का? कारण जेव्हा परमेश्वर जिथे असतो ना तिथे सर्व काही व्यवस्थित असतं. पण परमेश्वर तिथली जागा सोडून निघून जातो तेव्हा त्या ठिकाणी बघा पूर्ण जागा ओस पडली जाते. आणि या देहाचं सुद्धा तसंच आहे. जेव्हा या परमेश्वराचं नामस्मरण या देहामध्ये असेल ना, बघा पूर्ण तुमचं सुखाचं वातावरणसुद्धा निर्माण होईल आणि तुमच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा असेल ना, तुमच्या सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा हे नामस्मरण आपल्या हृदयामध्ये असेल तेव्हाच हे घडेल ना, नाहीतर तसं घडेल का? म्हणून कारण कृष्णानंतर माता यशोदा कोणासाठी भोजन बनवणार होती? श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर माता यशोदा आणि नंदबाबांच्या आहारसुद्धा निद्रा सहज सज्ज सर्व काही निघून गेलं होतं. आणि माता यशोदा आणि नंदबाबांची ही अवस्था पाहून आजूबाजूची लोक त्यांना सांभाळत खायला घालत बघा त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा परमेश्वर आपली साथ सोडून जातो ना, तेव्हा जर तुम्ही खरे भक्त असाल तर परमेश्वराला कधीच त्याचं नामस्मरण, जरी परमेश्वर आपली साथ सोडून गेला, कारण ही नियती असते. प्रत्येक तुम्ही जरी भक्ती करत असाल, तुम्ही जरी परमेश्वराचं नाव घेत असाल तर तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणारच आहे. पण कारण आपले पूर्वजन्मीचे काही पुण्य असतात, भोग असतात, हे भोगल्याशिवाय आपल्याला हा जन्म बघा पूर्ण करता येत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल ना, तेव्हा असं समजून जावं, जास्त दुःखी होऊ नये. कारण असं मनामध्ये समजून जावं की मागच्या जन्मामध्ये आपण बघा काही कर्म केलेली असतील आणि त्या कर्मांचे भोग आपल्याला भोगण्याशिवाय इथून बघा जाणं शक्य नाही. आणि म्हणून ते दुःख निर्माण होत असतं. म्हणून जास्त हताश न होता बघा जे काही तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे ना, त्याला चांगल्या पद्धतीने सामोरे जाणं हे आपलं काम आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो, ज्या परमेश्वराच्या बघा त्याच्याशी आपण कनेक्ट आहोत ना, त्या परमेश्वराचं नामस्मरण आहे ना, निदान दिवसातून 3 वेळा तरी व्हायला हवं. त्याचं कारण का? कारण जेव्हा आपण सकाळी उठतो बघा, जेव्हा सकाळी उठतो उपासना करतो आणि उपासनेनंतरच्या 3 वेळा तुम्हाला बघा इथे सांगण्यात आलेले आहेत. जेव्हा आपण सकाळचा नाश्ता करतो, जेव्हा आपण नाश्त्याच्या अगोदर जेव्हा आपण बघा त्या जेवणाला आपण हात जोडून नामस्मरण करतो, ते नामस्मरण बघा श्री दत्तगुरूंचं व्हायला हवं. नंतर आपण दुपारचं जेवण करतो, त्या दुपारच्या जेवणाच्या अगोदरसुद्धा हा दत्तगुरूंचं नामस्मरण व्हायला हवं. आणि नंतर रात्रीच्या जेवणाच्या वेळेला म्हणजेच निदान उपासनेच्या व्यतिरिक्त 3 वेळा तरी नामस्मरण या हृदयातून दत्तगुरूंचं व्हायलाच हवं.
जेव्हा हे नामस्मरण घडतं ना, तेव्हा सुखरूप आपला परमेश्वर असतो, तो आपल्याला सुखरूप घरी पोचवत असतो आणि आपलं पूर्ण कुटुंबसुद्धा आनंदित राहत असतं. एक संत होते ज्यांचा प्रभू श्रीरामांवर खूप विश्वास होता. ते असं म्हणायचे की देवाच्या जवळ जर यायचं असेल ना, तर त्यांच्यासोबत कोणतं तरी नातं जोडावं लागतं. बघा, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा शाळेमध्ये जातो, बघा शाळेचे 2-3 दिवस असतात ना, एवढे अवघड जातात, कारण आपल्या ओळखीचं कोणी नसतं. आणि ज्यावेळी आपण नकळत कोणत्या वेगळ्याच ठिकाणी जातो ना, तेव्हा जोपर्यंत मित्रत्व निर्माण होत नाही, मित्र बघा आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपल्याला करमतं का? बघा, त्या शाळेमध्ये शिकायला सुद्धा आपल्याला त्रास होत असतो, पण जेव्हा सगळ्यांची ओळख निर्माण होते, तेव्हा आपल्या बघा जीवनामध्ये मित्र निर्माण होतात. आणि जेव्हा मित्र होतात ना, तेव्हा आपण त्याला सुख दुःख सांगत असतो. आणि तसंच या मनाचं सुद्धा आहे. या मनाचं जर मित्र जर कोणी बनवायचं असेल ना, तर दत्तगुरूंना बनवा, श्रीरामाला बनवा. कारण हे जे मित्र आहेत ना, तुमचा कधीच विश्वासघात करणार नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढं रडूसुद्धा शकता, पण तेवढं प्रेम असायला हवं. बघा, काही माणसं असतात ना, काही परमेश्वराचे भक्त असतात, त्यांची श्रद्धा एवढी असते ना की परमेश्वरापुढं रडतात सुद्धा. बघा, आपल्याला विश्वास बसणार नाही, पण तेवढे आपण विश्वासू भक्त आहोत का? बघा, विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्गसुद्धा व्यवस्थित होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, देवाच्या जर जवळ यायचं असेल ना, तर त्याच्यासोबत कोणतं तरी नातं जोडावं लागेल. जिथे जीवनात कमी आहे तिथेच देवाला स्थान द्या. नक्कीच देव हे नातं पूर्णसुद्धा करील. आणि अशा प्रकारे ते साधू भगवान श्रीरामांना त्यांचा शिष्य मानायचे. आणि शिष्य हा पुत्रासारखा असतो, त्यामुळं सीतामातेला सुनबाई समान ते समजायचे. त्यांचा असा नियम होता की ते रोजच्या रोज मंदिरात जायचे आणि त्यांनी घातलेला हार ते देवाला अर्पण करायचे. परंतु त्यांचं हे वागणं मंदिरातील इतर लोकांना बिलकुल पटायचं नाही. काही लोक त्यांना मंदिरातील पुजारीला बघा जाऊन म्हणायचे, हे बाबा रोज मंदिरात येतात आणि देवाला त्यांनी घातलेला हार अर्पण करतात, असं कोण करतो का? खरं तर देवाला बाजारातून विकत आणलेला हार द्यायला पाहिजे आणि हा माणूस त्यांनी घातलेला हार रोज देवाला देत असतो. त्यानंतर सर्वांनी पुजाऱ्याला भडकावलं की त्या बाबांनी दिलेली माला आज देवाला तुम्ही अर्पण करू नका. आता जसे ते साधू महाराज मंदिरामध्ये आले, त्यांनी पुजाऱ्याजवळ त्यांच्या जवळीला हार काढून दिला. तेव्हा पुजारींनी तो हार देवाला अर्पण करण्यास नकार दिला. पुजारी म्हणाले, जर तुम्हाला देवाला हार अर्पण करायचा आहे ना, तर बाजारातून नवीन हार विकत घेऊन या. तुम्ही घातलेला हार देवाला अर्पण नाही करू शकत. त्यानंतर ते साधू महाराज बाजारामध्ये गेले आणि त्यांनी नवीन हार विकत आणला. आज ते साधू मनात खूप उदास होते. आता जशी पुजाऱ्यांनी तो नवीन हार प्रभू श्रीरामांना घातला, ताबडतोब तो हार तुटून खाली पडला. पुजाऱ्यांनीही पुन्हा तो हार बघा जोडला आणि प्रभू श्रीरामांना घातला, परंतु तो हार पुन्हा पुन्हा खाली पडत होता. असं 3-4 वेळा झालं, परंतु प्रभू श्रीरामांनी ती माळा स्वीकारली नाही. तेव्हा त्या पुजाऱ्याला समजलं की त्यांच्याकडून खूप मोठी चूक घडलेली आहे आणि त्यानंतर पुजाऱ्यांनी साधू महाराजांची क्षमा मागितली. ते साधू महाराज माता सीतेला त्यांची सुनबाई मानायचे आणि म्हणून जेव्हा पण ते मंदिरामध्ये जायचे, तेव्हा पुजारी सीतामातेच्या मूर्तीला झाकायचे. यामागे भावना अशी होती की सुनबाई सासऱ्यासमोर कशी येणार आणि साधू बाबा फक्त श्रीरामांचे दर्शन करायचे. जेव्हा पण साधू बाबा मंदिरात जायचे, ते बाहेरून आवाज द्यायचे, पुजारीजी आम्ही आलो आहोत. त्यानंतर ते पुजारी लगेचच सीतामातेच्या मूर्तीला झाकायचे. एके दिवशी साधू बाबांनी बाहेरून आवाज दिला, पुजारी आम्ही आलो आहोत. त्या वेळेला पुजारी कुठल्या दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते आणि त्यांनी साधू बाबांना आवाज ऐकला नाही. तेव्हा सीतामाता स्वतः मूर्तीमधून बाहेर आली आणि तिने स्वतःला झाकून घेतलं. जेव्हा साधू महाराज मंदिरात आले,
पुजाऱ्यांनीही जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि जेव्हा सीता मातेच्या मूर्तीजवळ पाहिलं तेव्हा त्यांची मूर्ती झाकलेली होती. पुजारी साधूबाबांना म्हणाले, बाबा आज तुम्ही मला आवाज दिलाच नाही. तेव्हा ते साधूबाबा म्हणाले, पुजारीजी मी तर रोजच्या सारखा तुम्हाला आवाज दिल्यानंतर मंदिरात आलो आहे. तेव्हा साधूबाबांना समजलं की सीता मातेनं स्वतः माझ्यासाठी इतकं कष्ट घेतले आहेत आणि म्हणूनच आजपासून मी मंदिरात प्रवेशच करणार नाही. आता साधूबाबा रोजच्या रोज मंदिराच्या बाहेरून जायचे आणि बाहेरून आवाज द्यायचे, अरे राम तुला माझा आशीर्वाद आहे, तू आनंदी राहा. इतकं म्हटल्यानंतर ते साधूबाबा तिथून निघून जायचे. हे खरं आहे की देवाला भक्ताच्या भावनेची पूर्ण किंमत आहे. देव भक्ताच्या मनातील सर्व काही जाणत असतो. फक्त तुमचा देवावर विश्वास असायला हवा. जर तुमचा देवावर विश्वास असेल ना तर देव तुम्हाला कुठल्याही अडचणीमधून कुठल्याही संकटामधून बाहेर काढतोच. बघा ज्याप्रमाणे मीरा जेव्हा भगवान श्रीकृष्णासाठी गात असे तेव्हा भगवान श्रीकृष्णच खूपच लक्षपूर्वक तिचं ते गाणं ऐकत असत. बघा सूरदास होते, सूरदास जेव्हा श्लोक म्हणत असत तेव्हाही देव खूपच मन लावून ऐकत असत. कबीरजी सुद्धा म्हणाले की मुंगीच्या चालण्याचा आवाज सुद्धा देवाला येत असतो. एक मुंगी किती लहान असते तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही, परंतु तिच्या चालण्याचा आवाजसुद्धा देवापर्यंत पोचत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा आवाज देवापर्यंत पोचत नाही ना तर तुमचा हा भ्रम आहे किंवा तुम्हाला देवाचा स्वभाव समजलाच नाही. कधी प्रेमाने त्यांना हाक मारून तर बघा, कधी त्यांच्या आठवणीमधून अश्रू तर वाहून बघा. पण एक प्रश्न आता इथे निर्माण होतो असा की देवासमोर रडणं हे आपल्याला जमणार आहे का? नक्कीच जमणार आहे. कारण देवावर विश्वास आणि श्रद्धा जर असेल ना तर नक्कीच आपण देवावर रागवू शकतो, नक्कीच आपण देवाला विचारू शकतो. पण आपला विश्वास आणि श्रद्धा बघा कुठे शिक्षण घेऊन मिळवता येते का? तर कधीच नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवायला शिका. देवाचं नामस्मरणामध्ये एवढी पावर आहे ना, तुम्ही जे काही म्हणाल ते घडू शकतं. पण देवावर विश्वास ही भक्ती बघा आपली निर्माण होते का? आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एक भगवंताचा भक्त होता. त्यांनी 20 वर्षापर्यंत अखंडपणे भगवद्गीतेचं पठण केलं होतं. शेवटी भगवंतांनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि म्हणाले, हे भक्त तुला असं वाटत आहे का की तुझे गीतेचे पठण करत आहेस त्यामुळे मी आनंदी आहे? तर हा तुझा भ्रम आहे. तुझ्या या पठणाने मी बिलकुल आनंदी नाही. जेव्हा देवाचं हे बोलणं भक्ताने ऐकलं तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे मी म्हणालो की मी तुझ्या पठणाने खुश नाही, मला आनंद होत नाही, तरीसुद्धा तू नाचत आहेस. तेव्हा तो भक्त म्हणाला, हे भगवंत तुम्ही खुश आहात की नाही हे मला माहीत नाही, परंतु मी याच्यासाठी खुश आहे कारण कमीत कमी तुम्ही माझी पठण ऐकलं आणि म्हणूनच मी नाचत आहे. ही असते देवाप्रती श्रद्धा. थोडा विचार करा. जेव्हा द्रौपदीने देवाला हाक मारली होती ना तेव्हा देवाचं तिचं बोलणं ऐकलं नाही, देवाने ऐकलं आणि तिची लाजही वाचवली. कबीरदास, तुलसीदास, सूरदास, हरिदास, मीराबाई, बघा राधाबाबा, श्रीराम, सुखदास असे अनेक संत होऊन गेले जे भगवंताशी बोलायचे सुद्धा, देवसुद्धा त्यांचं बोलणं ऐकायचं. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल ना तेव्हा तुम्ही असा विचार करू नका की देव तुमचं बोलणं ऐकत असेल किंवा नाही, यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका. कारण का फक्त त्यांना मनापासून हाक मारा, तुम्हाला स्वतःला समजेल की देव तुमची हाक ऐकत आहे. कौटुंबिक आणि संसारिक संबंधाचा धागा कच्चा असतो जो कधीही तुटू शकतो. या जगामध्ये फक्त एकच नातं असं सर्वात घट्ट आहे आणि ते आहे देवाचं आणि भक्ताचं. जे लोक पूर्ण भक्तिभावाने देवावर विश्वास ठेवतात आणि त्यांचं सर्व काम ते देवाच्या भरोश्यावर सोडतात ना, देव अशा खऱ्या भक्तांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही. भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा देव स्वतःच्या भक्ताच्या मदतीला धावून येतो. तुम्ही कितीही सक्षम असा
तुमच्याकडे कितीही धनदौलत असू द्या, परंतु तुम्ही देवाला कधीच विसरू नका. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी देवाला तुमच्या हृदयात ठेवा. ज्याने पण पृथ्वीवर जन्म घेतला आहे ना आणि ज्याचा देवावर विश्वास आहे, तेव्हा असा व्यक्ती देवाची भक्ती अवश्य करतो. पृथ्वीवर जन्मलेला बहुतेक लोकांची देवावर श्रद्धा आहे आणि ते त्यांची उपासनासुद्धा करतात, परंतु प्रत्येक व्यक्तीची देवाची भक्ती करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भक्ताबद्दल सांगितलेलं सुद्धा आहे. जे लोक लोभासाठी म्हणजेच धन, वैभव, सुख आणि समृद्धी इत्यादींसाठी भगवंताचे नामस्मरण करतात ना, अशा लोकांसाठी भगवंतापेक्षा भौतिक सुख असतं ना, ते अधिक महत्त्वाचं असतं. अशा प्रकारच्या भक्तांना खालच्या दर्जाच्या श्रेणीमध्ये ठेवलं जातं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जेव्हा जेव्हा नवीन नवीन एखादा व्यक्ती असतो, भक्ती मार्गामध्ये येतो ना, बघा परमेश्वर मला भेटावा म्हणून तो कधीच येत नाही, पण त्याची भक्ती पूर्णत्वात जाईल का? कधीच जाणार नाही. तो धनाच्या लोभाने येतो, मला श्रीमंत कर, माझ्याकडे गाडी बंगला दे, तेव्हा तुझी मी भक्ती करील. मग अशा भक्ताला परमेश्वर आशीर्वाद देईल का? बघा, तुम्ही जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्ग व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणून काही लोक असतात ना, देवाची फक्त तेव्हाच आठवण काढतात जेव्हा त्यांच्यावर कोणतं तरी संकट निर्माण होतं. त्यांचं जीवन असतं ना दुःखांनी, समस्यांनी घेरलेलं असतं. म्हणजे जे भक्त असतात अडचणींच्या वेळी देवाची आठवण काढतात, असे भक्त खालच्या दर्जाच्या श्रेणीमध्ये बघा त्यांच्यापेक्षा खाली जात असतात. बघा, काही भक्त असतात या जगामध्ये पसरलेली नैराश्यता पाहून ते देवाची आठवण काढत असतात, देवाची पूजा करू लागतात. असा भक्त जो भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असतो, तो देवाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. देव सदैव अशा भक्तांवर त्यांची कृपा ठेवत असतो आणि देव अशाच भक्तांचं रक्षण करत असतो. असे भक्त देवाची आत्मा असतात. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये संकट येणारच आहेत, दुःखसुद्धा येणार आहे आणि दुःख गेल्यानंतर सुखसुद्धा येणार आहे. पण म्हणून जर भक्ती केली म्हणजे सुखच निर्माण होणार आहे का? अशा जर तुम्ही विचारांमध्ये असाल ना, तर तुम्ही योग्य मार्गामध्ये आलेले नाहीत. कारण जर तुम्ही अशा विचारांमध्ये गुरफटलेले असाल की मी भक्ती केली म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला भक्ती यासाठी करायची आहे की ज्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख निर्माण होणार आहे, ते दुःख पचवण्याची क्षमता परमेश्वरानं आपल्याला द्यावी. या भावनेने जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये आलात ना, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही जर धन, पैसा, श्रीमंत मला परमेश्वरा कर या भावनेने जर येत असाल, तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल का? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला नामस्मरणाचा फायदा काय, नामस्मरणाची ऊर्जा काय असते ना, श्री गुरुदेव दत्तांचं हे नामस्मरण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाची महती जर तुम्हाला पाहायचा असेल ना, या नामाचा जर चमत्कार तुम्हाला पाहायचा असेल, तर ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण आहे ना, पूर्ण माळ जप करा. 108 मण्यांची माळ असते ना, जोपर्यंत 108 मण्यांचं हे नामस्मरण होत नाही, तोपर्यंत कंटिन्यू तुमच्या या देहामध्ये हे नामस्मरण निर्माण करा. तुमच्या प्रत्येक क्षणाला हे नामस्मरण झालं पाहिजे. बघा, कंटिन्यू 21 दिवस, किमान 21 दिवस करा. तुम्हाला या नामाचा चमत्कार जर पाहायचा असेल ना, किमान कंटिन्यू 21 दिवस हे नामस्मरण करा. जर तुम्ही हे कंटिन्यू 21 दिवस नामस्मरण केलं ना, बघा जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे, हे नामस्मरण जर आपल्याला आयुष्यभर करायचं आहे, मृत्यू येईपर्यंत करायचं आहे. पण जे नवीन भक्त जोडले गेलेले आहेत, ते नवीन निरूपण ऐकत आहेत, त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे.
एक 21 दिवस आहे ना, तुम्ही सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत या नामाची ऊर्जा तुम्हाला कळणार नाही. आणि जेव्हा 21 दिवस होतील, बघा मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही हे नामस्मरण जेव्हा सुरुवात कराल, कंटिन्यू 21 दिवस तुम्ही कराल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अडथळेसुद्धा भरपूर येतील. बघा, हे नामस्मरण टिकून राहावं नाही म्हणून वेगवेगळे प्रसंग येतील. पण हे नामस्मरण तुम्ही 21 दिवस सोडायचं नाही. कंप्लीट ब्रह्ममुहूर्तावर उठून, किमान 4 वाजता पहाटे उठून हे नामस्मरण करायची सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा हे नामस्मरण 21 दिवस तुमचं होईल ना, बघा तुमच्या जीवनामध्ये तुमची जी अडकलेली कामं असतील, बघा ती पूर्वपदावर यायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला 7.5 लागलेली असेल, बघा ती पूर्वपदावर यायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल. पण हे मनाची उत्कंठा जेव्हा ही थांबेल तेव्हाच निर्माण होईल. हे मन जेव्हा ऊर्जित होईल ना, तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनाचं मूळ आहे ना, हे दत्त नाम आहे. तुम्ही जीवनामध्ये या दत्त नामाचं जर नामस्मरण निरंतर चालू ठेवलं ना, तुमच्या जीवनामध्ये सुखीच होणार आहात. तुमचं जीवन आनंदाने नाहूनच निघणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.